करण्यासाठी दोघे निघतात। आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती आहेत असे ते सिद्ध त्याला सांगतात व त्यांचे स्थान महिमा वर्णन करतात। नंतर ते गुरुची भक्ती करणारा तिन्ही देवापेक्षा श्रेष्ठ असतो असे सांगून सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ते सांगतात। ब्रह्मदेवाने चारी युगांना त्यांची कामे सांगितली, त्यांची स्वरूपे वर्णन केली, कलियुगाचे स्वरूप व कार्य त्याला सांगून पृथ्वीवर पाठविले। कोणाला त्याने त्रास देऊ नये तेही विधात्याने त्याला सांगितले। दुर्गुणी लोकांना कली त्रास देतो, त्या दुर्गुणी लोकांचीही माहिती दिली। गुरु या शब्दाचा अर्थ या अध्यायात 28 ते 32 या ओव्यात दिला आहे। गुरुमहिमा काही संस्कृत श्लोकात वर्णन केला आहे। पैल मुनीचा पुत्र वेदधर्म हा आपला शिष्य संदीपक याची गुरुसेवेबद्दल फार कडक कसोटी घेतो, ती कथा या अध्यायाचे हृदयच आहे। आपल्याला पूर्वकर्म फेडण्यासाठी महारोग होणार आहे, तर तू त्या काळात काशी क्षेत्रात माझी सेवा करशील का, असे तो संदीपकाला विचारतो। तो स्वीकार करतो। 22 वर्षे वेद मायेने अंगावर महारोग वागवितो। अनेक संकटे व कष्ट सोसून त्यांचा शिष्य त्यांची सेवा करतो व त्या सेवेने संतुष्ट होऊन ब्रह्मदेव, शंकर व विष्णू संदीपकाला दर्शन देतात व वर मागायला सांगतात। परंतु गुरुभक्तीनेच ज्या अर्थी हे देव प्रसन्न झाले आहेत त्या अर्थी गुरुभक्तीच श्रेष्ठ असे ठरवून गुरु आज्ञेप्रमाणे तो वरदान घेत नाही। गुरुभक्तीच कायम मिळो असा आशीर्वाद मागतो। गुरु आपले खरे निरोगी शरीर धारण करतो व संदीपकाला चिरंजीवित्व देतो। असा गुरुभक्तीचा महिमा सांगणारा हा दुसरा अध्याय अलौकिकच आहे। तृतीयोध्याय या अध्यायात सिद्धगुरु नामधारकाला सांगतात, ज्या ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचा निवास असतो तेथे मी त्यांच्याबरोबर असतो। त्यांनी गुरुचरित्राचा ग्रंथ शिष्याला दाखविला। मग गुरुचरित्र ऐकण्याची त्या शिष्याला इच्छा झाली। तेव्हा त्रिमूर्ती दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत व कलियुगात लोकांना धर्माचे ज्ञान देण्याकरता आले आहेत असे सांगतात। अंबरीश हा द्वादशीचे व्रत करीत असतो। दुर्वास ऋषी त्यांच्या व्रताचा भंग करण्यास आले। नदीवर जाऊन स्नान करून येतो व अतिथी जेवण दे असे ते त्याला म्हणतात। स्नान करून येण्यास मुद्दाम विलंब करतात। द्वादशी तिथी संपण्याच्या आत ते आले नाहीत तेव्हा पुण्य नष्ट होईल म्हणून अंबरीश तीर्थप्राशन करून पारणे करतो। मग दुर्वास येतात। अतिथीसाठी अन्न तयार असते पण ते रागावतात व त्याला शाप देतात, तुला सर्व प्राण योनीत जन्म घ्यावा लागेल। अंबरीश विष्णूंचा धावा करतो। विष्णू तेथे लगेच प्रकट होतात व दुर्वासांचा शाप स्वतः भोगून भक्ताचे रक्षण करण्याचे काम स्वीकारतात। भूमीचा भार दूर करण्याकरता विष्णूंनी त्याच कारणाने मत्स्य, कुरुम आदी नाना योनीत अवतार घेतले। दुर्वासांच्या मनात हीच योजना होती व अंबरीशाचे निमित्त करून ती योजना आखण्यात आली। दुर्वासांची इच्छा मानून विष्णूंनी अवतार घेतले। सिद्धाने एवढे कथा सांगितली व म्हटले, तिन्ही देव अत्रि ऋषींच्या आश्रमात अनुसूयेचे सत्व पाहण्यास आले व त्यांनी 3 बालक रूपात अवतार घेतला। चतुर्थोध्याय गुरुचरित्रातला हा अध्याय दत्तावताराचे वर्णन करतो। सिद्धमुनीने नामधारकाला सांगितले, सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचे मरीची, अत्री, अंगिरस इत्यादी 7 पुत्र होते। या 7पैकी अत्री ऋषी परम तपस्वी, शांत, सत्वगुणी होते। त्यांची भार्या अनुसूया ही जगन्माताच होती। मोठी पतिव्रता म्हणून सर्व देवांना तिच्याबद्दल आदर वाटे, पण तिच्या तपाने स्वर्गाचे वैभव तिच्याकडे जाईल या भीतीने इंद्राने ब्रह्मा, विष्णू व महेश यांना तिची थोरवी सांगितली व तिचा तपोभंग, व्रतभंग करण्याचा काहीतरी उपाय करा असे विनविले। तिघे देव भिक्षेकरी वैराग्याची रूपे घेऊन अनुसूयेच्या दाराशी आले। इच्छाभोजन मागू लागले। अत्री ऋषी बाहेर गेले होते। तिने स्वयंपाक सिद्ध केला। देव म्हणाले, तू नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढ। अनुसूया क्षणभर विचारमग्न झाली।
पण तिने एक विलक्षण युक्ती केली. पतीच्या तपाचे स्मरण करून ती मनात म्हणाली, ही तिन्ही माझी बालकेच आहेत. मग ती विवस्त्र होऊन अन्न वाढण्यास आली. तोपर्यंत तिन्ही देव रांगते व रडणारे बाळे झाली. मग तिने पुन्हा वस्त्रे धारण केली व तिघांना दुग्ध पाजून तिने त्यांचे रडणे थांबविले. अशा प्रकारे तिचे सत्व राहिले. अत्रि ऋषी तोवर आश्रमात परत आले. ब्रह्मा, विष्णू व महेश हेच बालक रूपाने रांगत आहेत हे त्यांनी ओळखले. त्यांनी देवांना प्रकट होण्यास सांगितले. देव म्हणाले, अनुसूयेचे सत्व पाहण्यास आम्ही आलो, पण हे बालरूप धारण करावे लागले. ऋषी म्हणाले, आपण बालरूपाने आमचे पुत्र म्हणून राहावे अशी प्रार्थना आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने चंद्र, शंकरांनी दुर्वास व विष्णूंनी दत्तांच्या रूपामध्ये आपली शक्ती तेथे ठेवली व विष्णूच दत्तात्रेय म्हणून अत्रिपुत्र झाले. अथ पंचमोऽध्यायः. श्री दत्तात्रेयाने विष्णूप्रमाणेच ज्ञानावतार म्हणून अनेक अवतार घेतले. सिद्धमुनीने नामधारकाला म्हटले, वत्सा ऐक, पीठापूर येथे अपळराज व सुमती या दाम्पत्याच्या पोटी दत्तांनी जन्म घेतला. त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे होते. सुमती पतिव्रता होती. त्या दाम्पत्याला मुले झाली, पण ती जगली नाहीत. दत्तात्रेय एके दिवशी तिच्या दाराशी भिक्षुवेशात आले व म्हणाले, माते भिक्षा वाढ. सुमती त्यांच्या पाया पडली. त्यांनी मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला. सुमती म्हणाली, आता आपण माते म्हणून हाक मारली. तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा. माझी मुले जगली नाहीत. दत्तात्रेय तिला म्हणाले, माझ्यासारखा ज्ञानी तपस्वी पुत्र तुम्हाला होईल, पण तुम्ही तो म्हणेल तसे वागा. अतिथी हे दत्तात्रेयाच आले होते अशी त्या दोघांची श्रद्धा बसली. पुढे त्या दाम्पत्याला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद असे ठेवले. तो 7 वर्षाचा झाला. त्याची मुंज केली तेव्हा तो तात्काळ 4 वेदपाठ म्हणू लागला. तो 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा विवाह करावा असे त्यांनी योजिले. पण तो म्हणाला, माझी विरक्ती स्त्रीशी लग्न लागले आहे. योगश्री वाचून अन्य स्त्री मला नको. श्री वल्लभ हेच माझे मूळ स्वरूप आहे. आता मी उत्तर दिशेस जाणार, मला अडवू नका. मातेला वाईट वाटले, पण त्याच्या मताप्रमाणे वागायचे असे दत्तांनी सांगितले होते. पण ती म्हणाली, मला 2 पुत्र आहेत, ते अंध व पंगू आहेत. मला तुझाच आधार होता. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी अमृत दृष्टीने त्या भावाकडे पाहिले. तो काय, दोघे विद्वान, अव्यंग, सुदृढ, सुंदर झाले. ते दीर्घायुष्य होतील व तुम्ही वैभवात राहाल असा वर दिला व श्रीपाद घरून निघून उत्तरेत काशी बद्रीवन येथे नारायणाच्या सानिध्यामध्ये येऊन राहिले. षष्ठोऽध्यायः. गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले श्री गुरु गुप्ती. पुढे गुरु गिरिपुरायती लोकानुग्रहा कारणे. नामधारकाने सिद्धमुनीला गोकर्ण क्षेत्रातच श्रीपाद श्रीवल्लभ का गेले व त्याचे महात्म्य काय आहे ते विचारले. तेव्हा त्याला ते म्हणाले, गोकर्ण येथे शिवशंकर राहतात. तेथे महाबळेश्वर लिंग आहे. त्याची स्थापना गणपतीने केली आहे. त्याची कथा अशी आहे की पुलस्त्य व केकसी यांचा पुत्र रावण. केकसी शिवभक्त होती. ती नित्य शिवपूजा करी. एकदा तिने मातीचे लिंग करून त्याची पूजा केली. रावणाने ते पाहिले व मातेसाठी साक्षात कैलास पर्वतच आणतो असे म्हणून तो कैलासाला गेला व पर्वतच त्याने उचलला. शंकरांनी त्याला पाहिले व पर्वत खाली चेपला. तेव्हा रावणाने हात त्याखाली सापडल्यामुळे शंकरांची करुणा भाकली. तेव्हा त्याला त्यांनी सोडविले. तेव्हा रावणाने आपल्या शरीरातील शिरांचे तंतुवाद्य करून नाना प्रकारचे राग आळवून शिवाला संतुष्ट केले. शिव प्रसन्न झाले व वरमाग म्हणाले, मातेच्या शिवपूजेसाठी मी कैलासच लंकेत नेणार असे रावण म्हणाला. पण शंकरांनी त्याला सर्व इच्छा पूर्ण करणारे आपले प्राणलिंग देऊ केले. ते घेऊन रावण निघाला. ते लिंग पूजिल्यास भक्त शिवस्वरूप होतो असे महात्म्य होते. आत्मलिंग दिले त्याने देवांचा फार घात होईल हे जाणून विष्णूंनी सुदर्शन चक्र सूर्याच्या आड धरले. नारद रावणाला भेटला.
गणपतीलाही विष्णूने रावणाला